नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी व्याकरणमध्ये काळ याविषयी आपण माहिती मिळवणार आहोत. काळ म्हणजे टेन्स. आता काळाची आपण व्याख्या आपण बघूया. काळ कशाला म्हणतात? क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्यास काळ असे म्हणतात. मतलब ज्या क्रियापदावरून क्रिया कोणत्या वेळेस होते म्हणजे कोणत्या टायमाला होते, वेळेला होते, असा जेव्हा बोध होतो त्यास आपण काय म्हणतो? काळ असे म्हणतात. उदाहरण बघूया. रेखाचित्र काढते, रेखाने चित्र काढले, रेखाचित्र काढेल या तिन्ही वाक्यातील क्रियापदात चित्र काढण्याची क्रिया है. ये तीनों सेंटेंस में क्या दिया है? क्रिया दी है और अलग अलग क्रिया दी है. क्रियापदावरून वाक्यात घडणारी क्रिया जशी कळते तशीच ती क्रिया कोणत्या वेळी घडते याचाही बोध होतो. म्हणजेच क्रियापदावरून क्रियेचा काळाचा बोध होतो. म्हणजे क्रियापदावरून काय वाक्यामध्ये क्रिया केव्हा घडते असा काय होतं आपल्याला बोध होतो आहे. कोणत्या वेळेस होते हे आपल्याला कळते. त्या क्रियापदाच्या वरून क्रियाचा काळ आपल्याला समजतो. म्हणजेच क्रिया कोणत्या वेळी होते याचा बोध होतो हे आपल्याला कळते. तेव्हा त्याला काय म्हणतात? काळ असे म्हणतात. आता पहिलं जे उदाहरण दिले, रेखाचित्र काढते, रेखाचित्र काढते या वाक्यात काढण्याची क्रिया, चित्र काढण्याची क्रिया आता घडते, आता जस्ट घडली असे समजते. म्हणून त्याला काय म्हणतात? वर्तमान काळ. म्हणजे क्रिया जेव्हा आता घडते तेव्हा तो काळ कोणता आहे? वर्तमान काळ. दुसरं दिलेलं आहे, रेखाने चित्र काढले या वाक्यात काढण्याची क्रिया पूर्वी घडली असे समजते. आता दुसऱ्या वाक्यात काय दिलेलं आहे? क्रिया मागे घडलेली आहे असं आपल्याला समजतं. तेव्हा त्या काळाला काय म्हणतात? त्या वेळेला काय म्हणतात? भूतकाळ म्हणतात. तिसरं वाक्य दिलं आहे, रेखाचित्र काढेल या वाक्यात काढण्याची क्रिया पुढे घडेल असे समजते. मतलब क्रिया आगे होने वाली है ऐसा समझता है. इसी तरह से ये कौन सा काळ है? फिर भविष्य काळ. मतलब क्रिया पुढे होणार आहे असं जेव्हा कळते त्याला भविष्य काळ असे म्हणतात. आता काळाचे 3 प्रकार कोणते? पहिला काळ आहे वर्तमान काळ, दुसरा काळ आहे भूतकाळ, तिसरा काळ आहे भविष्यकाळ. पहिला काळ बघूया, त्याची व्याख्या बघूया. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे जेव्हा समजते तेव्हा तो वर्तमान काळ असतो. मतलब क्रियापदाच्या रूपावरून जो वर्ब है, वर्ब के जो क्रिया है वो क्रिया अभी घड़ रही है, जस्ट घट रही है, ऐसा जब समझता है उसे हम क्या बोलते हैं? वर्तमान काळ, प्रेजेंट टेन्स. दुसरा काळ बघूया, भूतकाळ, पास्ट टेन्स. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडली असे जेव्हा कळते तेव्हा तो भूतकाळ असतो. मतलब क्रियापद से हमें क्रिया जो है पहले हो चुकी है ऐसे जब समझता है तब उसे हम क्या बोलते हैं? भूतकाळ, मतलब पास्ट टेन्स बोलते हैं. तिसरा भविष्यकाळ, फ्यूचर टेन्स. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडेल असे कळते तेव्हा तो भविष्यकाळ असतो. मतलब क्रियापद के रूप से हमें क्रिया आगे होने वाली है तब उसे हम क्या बोलते हैं? भविष्यकाळ, उसको फ्यूचर टेन्स बोलते हैं. आता क्रियापदाच्या रूपावरून खाली एक तक्ता बनवलेला आहे, एक चार्ट बनवलेला आहे. त्या चार्टमध्ये दिलेलं आहे बघा. पहिला कॉलममध्ये दिलेला आहे सर्वनाम, दुसऱ्या कॉलममध्ये दिले वर्तमान काळ, तिसऱ्या कॉलममध्ये दिले भूतकाळ आणि चौथ्या कॉलममध्ये दिलेला आहे भविष्यकाळ. आता जसं जसं आपण सर्वनाम बदलू त्याप्रमाणे वर्तमान काळात क्रिया बदलणार आहे, भूतकाळामध्ये क्रिया बदलणार आहे आणि भविष्यकाळामध्ये पण क्रिया बदलणार आहे. आता बघू, आपण एक वाक्य बनवून बघू. पहिलं दिले सर्वनाम मी. आता मी नाचतो हे वर्तमान काळातलं वाक्य आहे. मी नाचतो हे वर्तमान काळाचं वाक्य आहे. मी नाचलो हे भूतकाळाचं वाक्य आहे. मी नाचेन
हे काय आहे, भविष्यकाळाचं वाक्य. म्हणजे जशी क्रिया बदलते त्याप्रमाणे काळ देखील काय तो बदलतोय. आता मीचं आम्ही मतलब अनेक वचन बघूया. आम्ही नाचतो, वर्तमान काळ झाला. आम्ही नाचलो, भूतकाळ झाला. आम्ही नाचू, हे काय भविष्य काळ झालं. आता आपल्याला तिसरं सर्वनाम बघूया. तू नाचतोस, वर्तमान काळ. तू नाचलास, भूतकाळ. तू नाचशील, भविष्यकाळ. तुम्ही नाचता, तुम्ही नाचला, तुम्ही नाचाल. नाचाल काय आहे, भविष्यकाळ. नाचता वर्तमान काळ आणि नाचलात भूतकाळ. तुम्ही नंतर आता तो नाचतो, वर्तमान काळ. तो नाचला, भूतकाळ. तो नाचेल, भविष्यकाळ. आता ती नाचते, वर्तमान काळ. ती नाचली, भूतकाळ. ती नाचेल, भविष्यकाळ. आता ते आता ते नाचतात, ते नाचले, ते नाचतील. आता ते नाचतात, वर्तमान काळ. ते नाचले, भूतकाळ. ते नाचतील, भविष्यकाळ. ती ते त्या नाचतात, वर्तमान काळ. त्या नाचल्या, भूतकाळ. त्या नाचतील, भविष्यकाळ. आता आपल्याला या तक्त्यामध्ये असं दिसेल की क्रियापदाचं जो शेवटचं जे अक्षर आहे, वर्तमान काळ असेल तर बघू आपण पहिलं वाक शब्द नाचतो, नाचतोस, नाचता, नाचतो. म्हणजे ते, तो अशा प्रकारचे अक्षर शेवटी येतं आहे. भूतकाळात बघितलं तर काय आहे, नाचलो, नाचला, नाचली, नाचले. भूतकाळामध्ये शेवटचं अक्षर जे दिले लो, ले, ल्या, ली असं असतं. आणि भविष्यकाळात जर बघितलं तर नाचेन, नाचू, सील, नाचाल, चेल, तील, इन अशा प्रकारचे काय होतं शेवटी अक्षरं येतात. यावरून आपल्या काय तर भविष्यकाळ ओळखता येतो. आता आपण खाली दिलेल्या वाक्यातील काळानुसार होणारा बदल लक्षात घेऊया. आता वाक्य आणि त्याप्रमाणे काळाप्रमाणे आपण कसा बदल होतो ते आपण बघूया. पहिलं उदाहरण दिलं आहे, अकीन किंवा अनिल. तो हसतो, वर्तमान काळ. आता आणि अकीनच्या जागी अंसा घेतला आपण, तोची ठिकाणी ती घेतला. अंसा हसली, भूतकाळ झाला. आणि तो हसेल किंवा ती हसेल, हे काय झालं, भविष्यकाळ. दुसरं उदाहरण बघूया. तो धावतो, वर्तमान काळ. ती धावली, भूतकाळ. तो धावेल, ती धावेल, भविष्यकाळ. अशा प्रकारे जसं आपण क्रिया बदलू त्या क्रियेप्रमाणे काय होतं, काळ पण काय होतो, बदलत असतो. आता पुढे बघूया, काही खालील वाक्यांचे काळ जाणून घेऊया. पहिलं वाक्य दिलेलं आहे, अनवर वेगाने धावतो, वर्तमान काळ. धावतो काय आहे, वर्तमान काळ. काल अनवर वेगाने धावला, भूतकाळ झाला. धावला, लाला बघा शेवटी, भूतकाळ. उद्या अनवर वेगाने धावेल, भविष्यकाळ. आता पहिल्या वाक्यात काय दिलं आहे, अनवर वेगाने धावतो म्हणजे क्रिया आता घडते. दुसऱ्या वाक्यात दिलं आहे, काल अनवर वेगाने धावला, मतलब काल मतलब येस्टरडे, कल वो दौड़ा था, मतलब भूतकाळ झाला. उद्या अनवर वेगाने धावेल, उद्या मतलब है टुमारो, मतलब होने वाली क्रिया आगे होने वाली, इसलिए हो गया भविष्यकाळ. आता दिलेल्या सूचनाप्रमाणे खालील वाक्यात बदल येथे कसा झाला ते आता लक्षात घेऊया. मतलब हे वाक्य आणि वाक्यामध्ये बदल कसा करता येतो, काळ कसे आपण चेंज करू शकतो, काळ कसे बदलू करू शकतो, त्याचे उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिले. पहिलं वाक्य दिलं आहे, सीमा सहलीला गेली, भविष्यकाळी करा. उत्तर द्यायचं आहे,
सीमा सहलीला जाईल. जाईल गेलीचं काय आलं? जाईल. दुसरं वाक्य दिलं आहे, मला आंबा आवडतो. भूतकाळ करा. आता आवडतो याचं आपल्याला काय भूतकाळ रूप करायचं आहे. मला आंबा आवडला. या ठिकाणी काय आवडला ना आलं. तिसरं वाक्य बघूया, चंदाने लाडू खाऊन संपवला. वर्तमान काळी करा. आता इथं संपवला, चंदा लाडू खाऊन संपवते ते आलं बघा. चौथं वाक्य दिलं आहे, सुभाष माझा मित्र आहे. भूतकाळी करा. मित्र आहे भूतकाळी करा. हे वर्तमान काळाचं आहे पण भूतकाळ करायचं. सुभाष माझा मित्र होता. होता आहे ऐकणे आलं. पाचवं वाक्य दिलेलं आहे, वंदना अभ्यास करते. भूतकाळ करा. वंदनाने अभ्यास केला. हे काय झालं त्याचं भूतकाळी रूप. सहावं वाक्य बघूया, संजू क्रिकेट खेळतो. भविष्यकाळ करा. खेळतो का काय करा आपल्याला भविष्यकाळ करायचं आहे. संजू क्रिकेट खेळेल. अशा प्रकारे आपल्याला एका काळातनं दुसऱ्या काळामध्ये पण काय करतो वाक्य बदल करता येतो. अशा प्रकारे आज आपण काय बघितलं, काळाची व्याख्या जाणून घेतली आणि काळाचे प्रकार आणि काळानुसार क्रियापदाच्या क्रियेनुसार घडणारा जी क्रिया आहे ही केव्हा घडते, कशी घडते याच्यावरून आपल्याला तो काळाचा बोध होतो. अशा प्रकारे आपण तिन्ही काळांचं काय आपण या ठिकाणी आज अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.